बातमी जनसुरक्षा कायद्याविरोधातली आहे। जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधक आज एकवटताना दिसतील। जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीने ही परिषद आयोजित केलेली आहे। पुढची रणनीती या परिषदेअंतर्गत निश्चित केली जाईल। या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक जाणून घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिक माहिती? लागू जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीकडून आज परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। दिवसभर 1 ते 5 दरम्यान ही परिषद चालणार आहे। एकूणच या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार असणार आहेत, उद्धव ठाकरे असतील, तसेच हर्षवर्धन सकपाळ आणि आणखी काही पक्षांचे नेते सुद्धा या परिषदेला उपस्थित असतील। प्रत्येक विरोधी पक्षातील जो काही सदस्य असेल या संदर्भात आपलं मत व्यक्त करणार आहे, कारण जनसुरक्षा कायद्याला हा विरोधकांकडून तीव्र विरोध करण्यात येतोय। तरीही एकूणच सरकारने विधान परिषद असेल, सभागृहात असेल, हे कायदा जो आहे तो मंजूर केलेला आहे। त्यामुळे एकूणच या संदर्भात जो आवाज उठवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे, या संदर्भातील पुढची रणनीती जी आहे ती आजच्या परिषदेअंती ठरणार आहे। त्यामुळे आज या परिषदेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ आणि इतर घटक पक्षांमधील नेते नक्की काय मत व्यक्त करतात आणि पुढील आंदोलनाची किंवा इतर मोर्चा असेल या संदर्भातली हाक देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सरकार विरोधात ही जनसुरक्षा कायद्याविरोधातील संघर्ष समितीची परिषद आहे, ही फार महत्त्वाची मानली जाते। अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।